नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 करिता पेपर 1चा आपण संपूर्ण अभ्यासक्रम बघणार आहोत. लक्षात घ्या, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये 2 पेपर आहे. एक पेपर 1 आणि दुसरा पेपर 2. सो पेपर 1 हा जनरल पेपर असल्यामुळे याचं महत्त्व एक्झामिनेशनमध्ये जास्त आहे. कारण यामध्ये आपण 90 प्लस देखील स्कोर जे आहे पेपर 1 मध्ये करू शकतो. आता हे स्कोर करण्यासाठी आपल्याकडे संपूर्ण नियोजन असायला हवं आणि एक सुनियोजितरित्या जर आपण आजपासून या परीक्षेचा अभ्यास केलेला तर नक्कीच येणाऱ्या टाईम पिरियडमध्ये आपण मॅक्सिमम 90 अबोव्ह आपण मार्क जे आहे पेपर 1 मध्ये घेऊ शकतो. सो यामध्ये लक्षात घ्या 10 युनिटचा हा सिलेबस आहे आणि 100 गुण पेपर 1 मध्ये प्रश्न आपल्याला विचारलं जातं. सो याचं नियोजन कसं करायला हवं आपण हेच आपण आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर टोटल प्रश्न किती विचारले जाणार? 50. ठीक आहे. 100 गुणांसाठी 1 तासाचा कालावधी पेपर 1ला असतो. तर हे टाईम मॅनेजमेंटच इथे सगळ्यात मोठी समस्या असते. तर सिलेबसमधील लक्षात घ्या युनिट 1 अध्यापन अभियोग्यता, संशोधन अभियोग्यता, कम्युनिकेशन या व्यतिरिक्त ICT, पर्यावरण आणि उच्च शिक्षण प्रणाली हे 6 युनिट आपलं काय आहे 60 मार्कासाठी वेटेज ठेवतं आणि थेरिकल हा पार्ट आहे. या व्यतिरिक्त हा पॅसेज जो असतो त्याचं आपल्याला प्रॅक्टिस करावं लागतं. गणितीय तर्क देखील आपल्या प्रॅक्टिसनेच आपण समोर जाणार. तार्किक तर्क, डेटा इंटरप्रिटेशन या तीनही युनिट जे आहेत 30 मार्क्स इथे आपल्या डिपेंड करीत आहे. त्यामुळे याच्या प्रॅक्टिसला आपण सुरुवात करा. एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण लक्षात घ्यायला हवं की DIमध्ये 1 किंवा 2 DI सुद्धा आपल्या परीक्षेला येऊ शकतात. त्यामुळे टेबल चार्ट, पाई चार्ट हे सगळेच प्रकारचे जे DI आहे त्याचं सोडवता आपल्याला यायला हवं. यासाठी आजपासूनच आपण अभ्यासाला सुरुवात करा. आपल्या अभ्यासाला आणखीनच समोर नेण्यासाठी महाराष्ट्र सेट पेपर 1चं कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. नवीन बॅच या कोर्सची सुरू होत आहे 16 मार्चपासून. बघा 16 मार्चपासून सुरू होणाऱ्या बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे. यामध्ये नेटचा पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. 10 वर्षाचं PYQ अभ्यास करणार 5000 प्लस MCQ सीरीज आपल्याला मिळेल. कुठलंही रेफरन्स बुक्स वापरण्याची आवश्यकता इथे नाही. कंप्लीट नोट्सच्या मदतीने आपण शॉर्ट एक्झामिनेशन क्वालिफाय होणार आहात. डेली 8 वाजता सेशन आहे. रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पाहिजे तितक्यादा तुम्ही बघू शकता. नवीन बॅच 16 मार्चपासून सुरू होत आहे. फीज आहे ₹3000. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र ₹2600 हा कंप्लीट पेपर 1 नेट सेटचा अवेलेबल आहे. हा नंबर्स आहे यावर कॉन्टॅक्ट करा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश आणि लायब्ररी सायन्स देखील पेपर 2चा अवेलेबल आहे. पेपर 2ची फीस आहे 10,000. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये 1 इयर व्हॅलिडिटी सोबतच नेट आणि सेटचा पेपर 1 इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. पेपर 2चे देखील बॅचेस सुरू होत आहे 16 तारखेपासून 16 मार्चपासून. सो याला जॉईन करा. बघा हे नंबर्स आहे यावर कॉन्टॅक्ट करा. सो आपण सिलेबसचं जर विचार केलेलं तर पहिली जी युनिट आहे अध्यापन अभियोग्यता ही आपली फर्स्ट युनिट आहे आणि या युनिटमध्ये पूर्णतः टीचिंग रिलेटेड कन्सेप्ट विचारलं जातं आणि अध्यापनाच्या पातळीमध्ये MLT, ULT आणि RLT. ठीक आहे. यानंतर लर्नर कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला ॲडोलसेंट आणि अडल्टवर देखील प्रश्न येतं. स्टुडंट कॅरेक्टरिस्टिक्समध्ये अकॅडमिक, सोशल, इमोशनल अँड कॉग्नेटिव्ह आपल्याला वैशिष्ट्ये अभ्यासावं लागतं. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अभ्यास केल्यानंतर आपल्याला टीचर लर्नर सपोर्ट मटेरियल्स या संबंधित आपण अभ्यास करतो. सगळ्यात महत्त्वाचं इथे टॉपिक आहे शिक्षक केंद्रित वर्सेस शिकाऊ केंद्रित म्हणजे टीचर सेंटर्ड मेथड्स कोणत्या आहे आणि लर्नर सेंटर्ड मेथड कोणत्या आहे. ऑनलाईन ऑफलाईन मेथड्समध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं स्वयंप्रभा आणि मूक ठरेल. अध्ययन समर्थ प्रणाली देखील विचारतात. पारंपरिक आणि आधुनिक याचं डिफरन्शिएट आपण करायला हवं. मूल्यांकन प्रणाली ठीक आहे. या व्यतिरिक्त त्याचं प्रकार CBCS हे सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये येताना दिसून येतं. यानंतर रिसर्चचे टॉपिक आपण युनिट 2 मध्ये अभ्यासतो. पहिला टॉपिक आहे मीनिंग, त्यानंतर टाईप आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च हा पहिला टॉपिक आहे.
पॉझिटिव्हिजम अँड पोस्ट पॉझिटिव्हिजम अप्रोच इन रिसर्च आपल्याला अभ्यास करावं लागतं. रिसर्च मेथडमध्ये एक्सपेरिमेंटल, डिस्क्रिप्टिव्ह, हिस्टोरिकल, क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह मेथड्स हे सगळं अभ्यास केल्यानंतर आपण थेसिस अँड आर्टिकल रायटिंगचा अभ्यास करतो. सोबतच मित्रांनो, रिसर्च एथिक्सवर देखील भरपूरसे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येतात. समोरचं आहे आकलन. त्यामध्ये कम्प्रेहेन्शन म्हणजे एक पर्टिक्युलर पॅसेज येईल आणि तो रीड करून त्या आधारावर 5 प्रश्न सोडवावं लागेल. युनिट 4चा विचार केला तर कम्युनिकेशनचा अर्थ, प्रकार, वैशिष्ट्ये, प्रभावी संप्रेषणामध्ये आपल्याला वर्बल, नॉन वर्बल, आंतरसांस्कृतिक, गट संप्रेषण, वर्ग संप्रेषणाचा अभ्यास करून प्रभावी संप्रेषणात जे अडथळे आहेत त्याचा अभ्यास करून मास मीडिया हा टॉपिक खूपच विचारतात. गणितीय तर्क आणि योग्यताविषयी लक्षात घेतलं तर तर्कांचे प्रकार, ठीक आहे. संख्या मालिका, पत्र मालिका याचा अभ्यास करायचं. इथून सुरुवात करा गणितीय योग्यतेपासून. इथे एक प्रश्न, 2 प्रश्न येतातच. म्हणजे अपूर्णांकावर येऊ शकतं, ठीक आहे. वेळ आणि अंतर असू द्या, गुणोत्तर, प्रमाण, टक्केवारी, नफा तोटा, व्याज, सवलत, सरासरी ह्या सगळ्यांवर आपल्याला प्रश्न अल्टरनेटपणे मॅथमॅटिकल रिझनिंग हा जो घटक आहे यातून आपल्याला प्रश्न येताना दिसून येतात. त्यामुळे हा संपूर्ण घटक अभ्यास करून तार्किक तर्क म्हणजे वितर्काची रचना समजून घ्यायचा आहे आपल्याला. सोबतच फिगर्स, फॉर्मल अँड इन्फॉर्मल पॉलिसीज काय होतं, भ्रम, ठीक आहे. भाषेचा वापर, संज्ञांचा अर्थ हे देखील आपल्याला अभ्यास करावं लागतं. कारण लॉजिकल रिझनिंग देखील इक्वली इम्पॉर्टंट आहे परीक्षेला. वेन आकृतीच्या माध्यमातून जे आहे प्रश्न दरवर्षी येतं, त्यामुळे हा एक टॉपिक महत्त्वाचं इथे ठरतं. इंडियन लॉजिक जे आहे, भारतीय तर्क यातून देखील एक प्रश्न विचारतात. त्यामुळे आपल्याला यातील जे महत्त्वपूर्ण घटक आहे, ठीक आहे. मग ज्ञानाचे साधन असू द्या, अनुमान, ठीक आहे, उपमाना, ठीक आहे, शब्द, अर्धपट्टी, अनुपलब्धी काय आहे ना, हा हेत्वाभास काय आहे. तर हे सगळं अभ्यास करून झाल्यानंतर डी-आयचा भाग अभ्यास करा. डी-आय 1 येऊ शकतं, किंबहुना 2 सुद्धा डी-आय येऊ शकतात. कधी बार चार्ट, हिस्टोग्राफ, पाई चार्ट, टेबल चार्ट, लाईन चार्ट आहे ना, कुठलं ना कुठलं आपल्याला येताना दिसून येतं. त्यानंतर आय-सी-टीचा आपल्याला शब्दावली अभ्यास करायचा आहे. मेजर इथून येतं उच्च शिक्षणातील डिजिटल उपक्रम या भागातून जास्त प्रश्न येतात युनिट 8 मधून. 9 मध्ये जर विचार केलं तर एम-डी-जी आणि एस-डी-जी गोल हा खूप महत्त्वाचा विषय ठरतं. प्रदूषण जे आहे, प्रदूषणावर कोणत्या प्रदूषणामध्ये काय डिसीज होतं, त्याचं हार्मफुल इम्पॅक्ट काय होतं, अशा स्वरूपाचं पर्यावरणीय समस्यामधून प्रश्न येतात. या व्यतिरिक्त स्वैर ऊर्जा, वारा, माती या सगळ्यांचा अभ्यास करा. म्हणजे ऊर्जा संसाधनांचा अभ्यास करून पर्यावरण संरक्षण कायदा 1986, त्यानंतर हवामानातील राष्ट्रीय कृती योजना, मॉन्ट्रियल, रिओ, जैवविविधतेवर अधिवेशन, क्योटो असू द्या, पॅरिस आंतरराष्ट्रीय स्वैर संघटन हे सगळंच विचारलेले आहे. त्यामुळे इथून कुठलंही भाग आपण स्किप करू शकत नाही. उच्च शिक्षण प्रणालीमध्ये आपण सरळ एन्शियंट एज्युकेशनपासून सुरू करा. तर एन्शियंटपासून जर आपण सुरुवात केलेलं तर 2020 एज्युकेशन पॉलिसीपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्योत्तर असं 2 भाग करून अभ्यासा. भारतातील प्राच्य, पारंपरिक, अपारंपरिक शिक्षण कार्यक्रम, जे व्यावसायिक तांत्रिक संस्था आहे त्यांचं देखील इथे आपल्याला अभ्यास करावा लागेल. अशा प्रकारच्या ह्या 10 युनिट्स आहे आणि हे 10 युनिट्स आपल्याला कव्हर करून मिळेल. यासाठी आपण 16 तारखेपासून कंप्लीट बॅच सुरू करीत आहोत. सो 16 मार्चपासून सुरू होणाऱ्या बॅचला देखील आपण जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर बघत राहा. थँक्यू.